ह्युंडाईची बेस्ट सेलिंग कार आहे ह्युंडाई i10। ही गाडी विकत घेण्यासाठी तुम्हाला जवळपास 7,90,000 रुपये खर्च येतो। या 7,90,000 मधील जवळपास 3,10,000 म्हणजे 39% हा फक्त टॅक्स सरकारला द्यावा लागतो। विचार करा, एक छोटीशी नॉर्मल कार घेण्यासाठी जवळपास 40% हा टॅक्स फक्त सरकारला द्यावा लागतो। आता आपण इंडियातल्या बेस्ट फॅमिली एसयूव्ही कार बद्दल बोलूया, ती म्हणजे ह्युंडाई क्रेटा। Creta revolutionized everything. They changed the segment, they changed how the features in the car can be. They changed the engine options, diesel, turbo, normal petrol. आपको CNG डालना है बाद में वो डाल लो, ऑटोमेटिक चाहिए वो दे देंगे, मैनुअल चाहिए वो दे देंगे, एडास चाहिए ले लो, आपकी गाड़ी को बाहर से खड़े होकर ऑन करना है ले लो। क्रेटा became that. Hyundai क्रेटाच्या प्राइसमध्ये जवळपास 54% टॅक्स आहे, म्हणजे गाडीच्या टोटल कॉस्टमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त हा टॅक्स आहे। मग प्रश्न येतो की Hyundai आणि Hyundai i10 यांच्या टॅक्समध्ये इतका फरक का आहे। अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सरकारच्या दृष्टीने Hyundai क्रेटा ही एसयूव्ही कार नाही। जर ती एसयूव्ही सेगमेंटमध्ये असती तर 60% टॅक्स द्यावा लागला असता। आपण मार्केटमधून बाजारातून काही घेताना आपल्याला GST द्यावा लागतो, म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। सध्या GSTचे 4 टॅक्स स्लॅब आहेत, 5%, 12%, 18% आणि 28%। 5% टॅक्स त्या इसेन्शियल वस्तूंवरती लागतो ज्या माणसाच्या जगण्यासाठी गरजेच्या आहेत, जसं की टी, रिफाइंड ऑइल, गॅस सिलेंडर etc। 28% GST हा सरकारच्या दृष्टिकोनातून लक्झरी वस्तूंवरती लागतो, जसं की AC, फ्रीज आणि अजून काही। यामध्ये कारसुद्धा इन्क्लुडेड। GST भारतात 1 जुलै 2017ला लागू झाला। We are in the process of making history with the launch of the goods and services tax. At the midnight hour, we will be launching one of India's biggest and most ambitious tax. The GST may be a destination tax, but for India it will begin altogether a new journey. त्याआधी वेगवेगळे टॅक्स होते, जसं की एक्साइज ड्युटी, वॅट, ऑक्ट्रॉय, इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स आणि अदर। हे सर्व टॅक्स मिळून जवळपास 40 ते 50% हा टॅक्स गव्हर्नमेंटला मिळत होता। पण GST इम्प्लिमेंट केल्यानंतर GSTच्या 28% टॅक्स स्लॅबमध्ये 4 व्हीलर असूनसुद्धा सरकारचं नुकसान होत होतं, कारण अगोदर सरकारला 40 ते 50% टॅक्स मिळत होता आणि GSTमध्ये 28% टॅक्स मिळू लागला। हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने एक्स्ट्रा सेस चालू केला। सरकारचं म्हणणं आहे की आपले रोड हे कंजेस्टेड आहेत, म्हणून मोटार व्हेकल ॲक्टमध्ये बदल करून सेस लावण्यात आला। जर गाडीची लेंथ 4 मीटरपेक्षा कमी असेल तर जवळपास 1% सेस हा आकारला जातो, आणि जर गाडीची लेंथ 4 मीटरपेक्षा जास्त असेल तर 22% सेस। जर गाडीची लेंथ 4 मीटरपेक्षा जास्त असेल तर 22% हा सेस लागू होतो। म्हणून गाडीची लेंथ जास्त असेल तर 28% GST प्लस 22% सेस लागू होतो। शोरूममध्ये जी प्राइस सांगितली जाते त्यामध्ये हे दोन्ही टॅक्स इन्क्लुडेड असतात। Hyundai i10, Hyundai i20, टाटा नेक्सॉन, Hyundai Venue या गाड्या Hyundai i10, Hyundai i20, टाटा नेक्सॉन, Hyundai Venue या सर्व गाड्या 4 मीटरपेक्षा लहान असल्यामुळे यांच्यावरती सेस हा 1% लागतो। कंपन्यांनी मुद्दाम प्राइस कमी ठेवण्यासाठी असं केलं आहे। Hyundai आणि Kia मोटर या 2 कंपन्यांनी तर भन्नाट डोकं लावलं आहे। Hyundai क्रेटा आणि Kia Seltos या 2 गाड्यांची लेंथ 4 मीटरपेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्यावरती जास्त टॅक्स लागतो। पण त्यांनी अगदी सेम फीचर्स असलेल्या 2 नवीन गाड्या लॉन्च केल्या, Hyundai Venue आणि Kia Sonet। या दोन्ही गाड्या 4 मीटरपेक्षा कमी लेनच्या आहेत, त्यामुळे त्यांना टॅक्स बेनिफिट मिळतो आणि कस्टमरला प्राईसमध्ये सेम फीचर्स मिळतात। या दोन्ही गाड्या 4 मीटरपेक्षा कमी लेनच्या आहेत, त्यामुळे टॅक्स बेनिफिट हा कंपन्यांना मिळतो आणि कस्टमरला कमी प्राईसमध्ये सेम फीचर्सवाली कार मिळते। आता 28% GST आणि 22% सेस यावरती बोलूया। हा 22% एक्स्ट्रा टॅक्स 4 मीटरपेक्षा जास्त लेंथ असणाऱ्या गाड्यांवरती लागतो, म्हणजे SUV वरती। SUV कोणत्या गाड्यांना म्हणायचं हे पाहायला
SUV कोणत्या गाड्यांना म्हणायचं तर ते सरकारच्या दृष्टिकोनातून त्याच्यासाठी 3 क्रायटेरिया आहेत. इंजिन हे 1.5 लिटरपेक्षा मोठं असलं पाहिजे. इंजिन हे 1.5 लिटरपेक्षा मोठे असले पाहिजे. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स हा 170 mm पेक्षा जास्त असावा आणि गाडीची लेंथ ही 4 मीटरपेक्षा जास्त असावी. या क्रायटेरियामध्ये फिट बसणारी भारतातील सर्वात फेमस पॉलिटिकल SUV कार म्हणजे टोयोटा फॉर्च्युनर. टोयोटा फॉर्च्युनरची प्राईस 33.4 लाख आहे. त्यामध्ये 9.4 लाख GST, 7.4 लाख सेस. व्हेकलची ॲक्च्युअली कॉस्ट आहे 16.4 लाख. एक्स्ट्रा रोड टॅक्स ॲड होतो जो फक्त SUVमध्येच ॲड होतो. तो जवळपास 6.7 लाख आहे. म्हणूनच एकंदरीत टोयोटा फॉर्च्युनर घरी आणण्यासाठी तुम्हाला 40 लाख रुपये मोजावे लागतात.